अमरावतीकरांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणारा दिवस असणार आहे। कारण अंबानगरीतील सुपुत्र आणि भारताचे 52वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचे अमरावतीत पहिल्यांदाच आगमन होत आहे। त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता अमरावती वकील संघाच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम 25 जून रोजी सायंकाळी 6 वाजता PR पोटे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न होणार असून न्याय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती यात पाहायला मिळणार आहे। सरन्यायाधीश पदाचा मान मिळवणारे अमरावतीचा सुपुत्र हे केवळ आपल्या शहराचंच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं भूषण आहे। या संदर्भात वकील संघाचे अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। अमरावती जिल्हा वकील संघातर्फे मी ॲडव्होकेट सुनील देशमुख बारचा अध्यक्ष हे नमूद करतो की अमरावती जिल्ह्याचे भूमिपुत्र, अमरावती शहराला अतिशय भूषण असलेलं व्यक्तिमत्व माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गवई 14 मे 2025 रोजी देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले। देशातील ज्युडिशरी मधील सर्वोच्च पद अमरावतीतून पहिल्यांदा भूषवलं जातं। अतिशय अभिमानाची आणि गौरवास्पद अशी बाब आहे। माननीय न्यायमूर्ती अमरावती वकील संघाचे सदस्य राहिलेले आहेत। इथे काही काळ त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे। त्यांचं कुटुंब सुद्धा इथलंच आहे। त्यांचे पिताश्री स्वर्गवासी दादासाहेब गवई आपले इथे खासदार राहिलेले आहेत, माजी राज्यपाल राहिलेले आहेत। तर अशा या भव्य दिव्य व्यक्तिमत्व असलेल्या माननीय न्यायमूर्तींचा अमरावतीमध्ये दिनांक 25 जून 2025 रोजी आगमन होणार आहे आणि न्यायमूर्ती महोदयांनी अमरावतीला सत्काराचा पहिला मान दिलेला आहे। त्यामुळे पहिला सत्कार सोहळा हा अमरावतीत होत आहे। त्यामुळे अमरावती जिल्हा वकील संघ दिनांक 25 तारखेला श्री प्रवीण पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमधील स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये हा सत्कार सोहळा आयोजित केला असून संध्याकाळी 6 वाजता हा सत्कार सोहळा होणार आहे। आणि या सत्कार सोहळ्याकरता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील न्यायमूर्ती प्रशासकीय न्यायमूर्ती श्री नितीनजी सांबरे आणि आपले पालक न्यायमूर्ती श्री अनिलजी किलो, न्यायमूर्ती श्री प्रवीण पाटील हे उपस्थित राहणार आहे। यासोबतच नागपूर खंडपीठातील सर्व न्यायमूर्ती मंडळी यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे। नागपूर हायकोर्टातील सगळे प्रतिष्ठित वकील मंडळी आणि अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम येथील बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील मंडळी, तालुक्यातील पदाधिकारी, वकील मंडळी, शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सामान्य नागरिक या सगळ्यांना आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे आणि त्याकरता हा असा भव्य दिव्य सत्कार सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। हा सत्कार सोहळा केवळ एका व्यक्तीच्या गौरवापुरता मर्यादित नाही, तर तो न्याय क्षेत्रातील नवनवीन शिखरे गाठणाऱ्या प्रतिभावान तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा हा प्रवास अमरावतीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान ठरेल।